तर भारताने पाकिस्तानची पाणीकोंडी केली आणि यासाठीचा मोठा निर्णयही घेतलाय। पाकिस्तानला जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। यासाठी सिंधू नदी खोऱ्यातील नद्यांच्या काठावरील धरणांची क्षमता वाढवली जाईल, ज्यामध्ये जास्त पाणी साठवण्याची क्षमता असेल। मोदी सरकार 3 टर्ममध्ये आपला निर्णय लागू करण्याची योजना आखते। तर भारत सरकारची 3 टप्प्यांची योजना कशी असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिंधू, झेलम, चिनाब नदीवरील अधिक जलसाठा करण्यात येणार आहे। पाककडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्याची यंत्रणा आता तयार केली जाणार आहे। गाळ काढून धरणांची क्षमताही वाढवली जाणार आहे। नवीन धरणं आणि बंधारे बांधून पाणी भारतातच वापरलं जाईल। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा निर्णय घेण्यात आलाय।